म्हणले? हो खत हाय एवढं हो हा एवढं खत टाकू हा काय मी या म्हणून नवाचे का तुम्ही म्हणलं पेराय जमत नाही का? नाही तर मग तुला जुनं आणतो मग तुला माहिती एवढं. घ्या त्यात मग काय खाली तळघरात गामल भरून बघू या फूल. घ्या. मला तर जमत नाही म्हणून तर तुला बोलू तू गाव करली चलतो बघायची. हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू. तर चला आज आत्ता सगळं आवरून झालं आहे. आज काय बेत आहे तर आज घेतलं आहे खुरपं हातामध्ये. तर आपलं राहिलेलं आपण त्या दिवशी काढलं तुम्हाला व्हिडिओ टाकला होता बघा मी हळद काढलेली. तर ते बियाणं मी तसंच पोत्यामध्ये झाकून ठेवलं होतं. तर आता त्याचं बियाणं आपल्याला हळद लावायची आहे तर तेच चाललं आहे. आणि पावसाचं म्हणतात त्या दिवशी भरपूर पाऊस झाला बघा पण आहे ना काल पण नाही आला आणि आज पण नाही आला. तर आज एकदम असं खडखडीत ऊन पडलंय एकदम सगळी का असं. तर असं आहे एवढं ऊन पडलंय कडाकीचं. तर चला आता घेऊ आपण हळदीचं बियाणं लावून. चला आता काही युनिफॉर्म नाही घालीत थोडंसं घेते खाली खाली गेल्यावर बघू आहे की नाही. या पोत्यामध्ये मी ठेवलं होतं हे हळदीचं बियाणं. हळद आपली काढून असं ठेवलं याच्यामध्ये. तर बघा याला किती कोंब आलेत बघा. हे बघा असं झाले आपलं हळदीचं बियाणं हे बघा. आणि आता हे आपण खाली जाऊन लावून टाकू. हे बघा त्याला बघा इकडून खाली हे पण आल्यात नवीन मुळ्या. असं छान मस्तपैकी पोत्यात ठेवलं आणि त्याला रोज पाणी घालीत होते त्याच्यासाठी असं झालंय बघा. आता हे आपण खाली नेऊन लावून देऊ म्हणजे आपली पुढल्या वर्षी भरपूर लय हळद होईन आपल्याला. तर असं आहे पॅक झाले खाली बघा जाम चिकटले. हे बघा असं त्याचे कोंब पण मोडा त्यात. मला वाटतं इथंच हे करून घ्यावा याचं. तर चला आपण याचं आहे ना तोडून घेऊ. बरं खाली गेल्यावर तोडू नाही तर चला मस्तपैकी वावरात. तर याच्यात काढून घेते असं सगळं घमिल्यामध्ये टाकून घेते म्हणजे मग खाली नेऊन आपण लावून देऊ. तर बघा आपली लिंबूनी किती छान आणि मस्त फुटून आली. छान झाली. थोडीशी आळी आहे त्याला. आणि इकडं नारळ पण एक छान आलाय. तिकडला एक फुटून गेलाय आणि तिकडं एक हे नारळ. तर नारळ आपल्याला आहे ना ताराळ मावशीने दिला होता. तर बघा ते पण छान फुटून आलाय. शाळांनी खाल्ला होता त्याला परत फुटलाय. तर असं आहे. तर चला आता घेऊ आपण डोक्यावर घेतलं मुलांचं बघा. चला आता घेऊ मस्तपैकी हळद लावून.
आणि ना तुम्हाला सांगते पलाय पण आहे ना सोकन इतकी ना वावरात खाली खोल लई हेच नाही वल नाही त्याच्यामुळं पेरणी कॅन्सल झाली. म्हणजे आणखीन थोडीशी पाऊस होऊन द्यावा म्हणजे आणखीन थोडा पाऊस झाला का मग आपण पेरणी करू. म्हणजे कसं उगायला पण बरं पडतं एवढं मला मागाचं बी घालायचं आणि नाही उगलं म्हणजे कुठं बसता नाही का. त्याच्यामुळं मग म्हणलं नंतर लावू आपण. तर असं आहे. चला आता पाऊस झाला पण मोकार उष्णता वाढली बघा. कारण वरून पाऊस झाला आणि खाली जमीन तापलेली होती त्याने आणखीन उष्णता झाली अशी आणि एकदम असं गरम वाफा येतात. मी आता खाली आले पण एकदम असं गरम गरम वाफा निघाल्यात. तर बघा आपला इथं लांबा किती छान आणि मस्त डेरेबाज झालाय हे बघा. तर चला घेऊ मस्त. इकडे छोकूच्या पप्पाचं एवढं गवात राहिले. तर असं आहे विहिरीत पाणी पण आहे भरपूर. मासा पण आहे बघा किती मोठा मासा आहे. ते बघा मासा दिसतोय का तुम्हाला. तर चला आपला झालेला हा वाफा याच्यामध्ये आपण लावून घेऊ आता मस्तपैकी. माग राहिलेले थोडेफार काही झाडं पण उगून आले इथं. मस्तपैकी आपण आता हळद लावून घेऊ. इकडे बघा आका मावशी त्या बसल्यात मस्त मजेत. आपण घेऊ आता इथं मस्तपैकी हळद लावून. वल्लय भरपूर इथं. चला बघून झालं आपलं सगळं वाफा बिफा. आता आहे ना हे बियाणं आहे ना मस्तपैकी आता मी याला खुडून घेते म्हणजे आपल्याला ते लावता येईल. आता एवढं मोठं तर आपल्याला काही लावता येणार नाही कारण की ना असं मोठं लावता येत नाही. ते असं आपल्याला तोडून आणि जिथं जिथं डोळा आहे तिथं तिथं असं हे करायचं आणि मग ते आपल्याला लावायचं येतं. चला मग आता मी काय करते हे पटकन आहे ना आता हे बेन असं छोटं छोटं करून घेते म्हणजे आपला एवढा सगळा सारा पूर्ण होईल याच्यामध्ये. कारण की आपल्याकडं काय बेन एवढंच आहे जास्त नाही त्याच्यामुळं आपल्याला एवढं सगळं मोठं लावता येणार नाही. म्हणून आपण आता हे ना असं थोडं थोडं तोडून घेणार असं अशा पद्धतीने आणि मग लावणार आहे. तर चला मग आता मी घेते पटकेस एवढं सगळं बेन खोडून. बघा आपलं सगळं हे करून झालं आता म्हणजे सगळं असं बारीक बारीक तोडून झालं बियाणं. म्हणजे कसं असतं मोठं असतं ना ते असं काढावं लागतं. तर हे मी इथं बघा सगळं काढून घेतलंय. तर असं बारीक बारीक म्हणजे असं बघा मोठं असतं आणि हे ना हे बघा इथं असं हे झाले याला असे कोंब आलेले आहेत की हे डोळे. तर हे डोळे असे लावले ना मग ते फुटून येतं. तर सगळे असंच हे केलं मी. मग हे बघा असे डोळे मग हे असं त्याला उडून येतं. वारं इतकं आहे ना तर कॅमेरा पण हलतोय बघा. कारण की ना आज आपला कॅमेरा धरायला कोणीच नाही. तर मग हे सगळे असे तुकडे करून घेतले बघा असे छोटे छोटे सगळे. तर इथं सगळे असे करून घेतले. तर चला आता मी हे ना घमिल्यात भरून घेते आणि मग आपल्याला लावावं लागल. आणि पावसामुळे ना सगळं ओलं झालेलं आहे आणि इथं कसं रामफळीचा वासवा आहे त्याच्यामुळं ते हे झालं. तर याला बघा हे एवढं मोठं आहे आणि याला इकडून असं उगून आलं पण इकडं याला कुठंच डोळा नाहीये. तर मग मी म्हणलं की आता असंच लावते आता हे. वारं इतकं आहे ना तर कॅमेरा हलवतोय. मोकार वारं सुटलेलं आहे. तर चला आता असं भरून घेते. म्हणजे आपला एवढा सारा सगळा होईल याच्यामध्ये. तर असं आहे रोज म्हणलं आज लावू उद्या लावू पण कायच असंच जातं ना. एकदा मशीनवर बसलं ना मग खाली यायचा कंटाळा येतो आणि जेवण झाल्यावर पण एकले कंटाळा येतो. त्याच्यामुळं मग म्हणलं आज आहे ना जेवायचंच नाही पहिलं खाली जाऊ. आणि हे तोडता तोडता मला जवळजवळ अर्धा तास गेला याच्यामध्ये तुम्हाला सांगते. आणि आता जवळजवळ 1-1:30 वाजलेली. तर सकाळी चहा चपातीचा नाश्ता झाला होता सकाळी ना. काही दुसरं काही नाश्ता केला नव्हता. सगळ्यांना सरसकट चहा चपाती केली होती. गावरान तूप लावून चहा चपाती सकाळी खाल्ली. आणि सकाळचं कसं मुलांना जायचे असते त्याच्यामुळं लई गडबड असती. त्याच्यामुळं सकाळ सकाळी व्हिडिओ घ्यायलाच नाही झाला. तर चला आता मी हे मस्तपैकी असं लावून घेते. मला आहे ना आता असं झालं नेमकं मी सुरुवात करू म्हणजे साऱ्यामध्ये लावायला. तर कुठून तरी करते आता सुरुवात. आणि याच्यामध्ये बघा त्या दिवशी सारा करून ठेवता पण मोकार गावात याच्यामध्ये असं झाले. आणि लई याच्यात फिरलं तर हे ना असं निबार पण होईल
त्याच्यामुळं मग आहे ना म्हणलं चला आता आहे ना असंच छोकूच्या पप्पांना म्हणलं होतं या वारल्या रामफळीच्या काही फांद्या तोडा, तर ते कायचे आलेच नाही. त्यांना 4-5 दिवस झाले तसे सांगते मी का तुम्ही तेवढं करून घ्या तेवढं करून घ्या, पण त्यांचं आपलं काय आहे. तर हे करताना आहे ना मध्ये मध्ये एक अर्धा कोंब राहिला होता, तर बघा इथं पण उगून आलाय असा ह्यो. आणि हे पण बघा चुकून मुकून एक जरी एवढासा जरी कोंब राहिला ना, म्हणजे असं तुकडा जरी पडला ना जमिनीमध्ये का तो लगेच फुटून येतो. तर मी म्हटलं हे अगोदर सगळं असं नीटनेटकं यातलं गबाळ गुबाळ काढून घ्यावा आणि मग नंतर लावायला चालू करावा. तर चला आता मी घेते मस्तपैकी लावून. तर आपण आहे ना लसूण लावतो ना तसंच लावायचं असतं बघा हे. तर मग असं मी अगोदर असं हे ओढून घेते थोड्याशा, म्हणजे मग नाही का लावता येईन. आता सारा एवढा मोठा झालेला आहे ना, तर त्याकडला लावता नाही येणार. मग मी काय करते आता असं इथून असं ओढून ओढून घेते आणि आपलं हे लावायला चालू करते. तर आता तुम्ही म्हणता हे लावायचं कसं, तर जो डोळा आहे ना तो डोळा असा उघडा राहिला पाहिजे बघा, जसं की असं. आणि खोल लावायचं उसक, म्हणजे कसं ते फुटून येतं. हे बघा असं वल्ल्यामुळे ना जरा जाची ते बघा लावायला, कारण ते खाली खुसत नाही. आणि थोडीशी लाईन उघडीत होती म्हणजे मग काय होईल मला दिसन ते नाही का मी कुठं खोचलंय कुठं नाही खोचलं ते मला समजेल. असं लावून घेते मी. जरी मोठा पाऊस आला किंवा बोरचं जरी पाणी दिलं ना तर ते वरती येणार नाही. असं हे करून असं खोल मी हे लावून देते. बघा म्हणजे जिथं डोळा दिसेल ना, हा डोळा इकडून आहे बघा वरती असा डोळा, तर हा डोळा असं लावून देते. आणि इथं आता थोडीशी अशी जागा ठेवते म्हणजे कलिका आपल्याला दिसेल. आता याच्यामध्ये ना बरंच आहे, तर मग याला आणखीन मी ना हे तोडून घेते असं, म्हणजे मग आपल्या आणखीन 2 होतील त्याच्यामध्ये. ते बघा असं, ते बघा झाले 2 असे. आणि मग हे असं लावायचं उभं, म्हणजे त्याचा डोळा उघडा राहतो. पटक्यास लावून घेते, तुम्ही पुढं जाऊ नका तोपर्यंत मी सगळं पटक्यास लावून घेते आणि पूर्ण लावून झाल्यावर मग तुम्हाला भेटते परत. आपली ह्यो वाफा पूर्ण हळदीचा लावून झालाय. इकडं बघा असा. आता याच्यावर फक्त माती लोटायची राहिली, कारण माती तवाच लुटली असती. पण काय झालं मग मला कळलं नसतं लाईन, म्हणजे नाही का निम्म्यात तिथपर्यंत लावलं आणि तिथून परत इकडं लावलं. मग ती लाईन जर झाकली असती तर मग ही लाईन मला वाढता आली नसते आणि एका लाईनीत आलं नसतं. म्हणून साठी मग आहे ना मी हे उघडंच ठेवलंय. आता हे ना मी असं माती लोटणार आहे याच्यावरती. तर बघा अशी हळद लावून झाली आपली. आणि ह्यो सारा पूर्ण एवढा झाला बघा असा. आणि इकडं परत एक वाफा केला बघा, ते लावून झाल्यावरती एवढी हळद राहिली आणि याच्यामध्ये मला 2-4 गंडे सापडले. तर मग हे दगड आणून लावले उशे थोडेसे. आणि इथं बघा असा हा वाफा मी तयार केला. आता इथं हे लावून घेते मी. तर बघा आता ह्या साऱ्यामध्ये लावून घेते आणि तो सारा तर लावून झालेला आहे. आणि मग त्याला माती लोटून घेते, म्हणजे मग आपली लावून होईल. आणि ना ह्या फांद्या खरंच लय मोठ्या झाल्यात. तर बघा ह्या फांद्या तर हे रामफळीच्या ह्या तोडायच्या आहेत बरं का. पण आता एक दिवस छोकूच्या पप्पाला घेऊन घे मी तोडून काढते. आणि आता त्यांना सांगावं लागेल हा जो पाईप आहे ना तो पाईप आहे ना इकडून असा आहे ना, इथं टँकर भरला जातो बघा त्या पाईपाने. आणि हा टँकर भरून गावात जात असतो. तर मग तो पण त्यांना सांगावं लागेल आता नंतर इथं तुडातुडी होणार नाही. तर असे चला आता मी घेते एवढं पण लावून मस्तपैकी छान असं मस्त लावून होईल मग. तर बघा फायनली आपली हळद लावून झाली बघा. ह्या साऱ्यात पण लावून घेतली बघा. इथं पण मस्त असा वाफा केला आणि इथं पण अशी लावून दिली.
आणि याच्यात पण लावलेली ही पण झाकून टाकली बघा अशी मस्तपैकी. तर कसं आहे ना, वर्षभर कशी पण एवढी घरच्या घरी आणि शिवाय घरगुती हळद होती आपल्याला. आणि विकत कसं भेसळ राहतं, मिक्स राहतं, काही पण कलर राहतो मिक्स. तसं ही कशी आपली घरच्या घरी तयार केलेली हळद आहे मस्तपैकी. आणि किती छान कलर येतो भाजीला ह्या हळदीने. तर मी दरवर्षी लावत असते, पण गेल्या वर्षी लावली नव्हती त्याच्यामुळं हळद आपल्याला निघलीच नाही. आणि ते गेल्या वर्षी ते बरीच होती त्याच्या गेल्या वर्षीची, तर तीच हळद मी तशीच वाळून चुळून ठेवली होती. ती दळायला दिली मग. तर अशी झाली आपली हळद लावून. आणि बघा आता पाऊस चालू झाला. म्हणजे आता पाऊस नाही आहे, पण आता पाऊस चालू व्हायला पाहिजे नव्हता, पण आता काय आहे पाऊसच नाही आहे. तर असं आहे. आणि इकडं बघा आपल्या सीताफळं पण आली बघा इकडं छान मस्तपैकी. तर बघा ही सीताफळ, हे बघा एवढं सीताफळं पण आले आपल्या सीताफळीला. तर बऱ्याच लय सीताफळं आलेले येतं बघा सीताफळीला असे. तर बारीक बारीक सीताफळं येतं ते तिकडं पण आहेत बघा, भरपूर आलेत, म्हणजे लय आलेले येतं बघा. आणि काही फुलं पण आहेत बघा सीताफळीला, फुल पण आहेत ते बघा किती छान आणि मस्त फुले. आणि याचा वास पण मला लय आवडतो बरं का, छान वास येतो, लय मस्त वास येतो असं आहे. तर चला आता सीताफळांचा सीजन सुरू व्हायला लागलेला आहे बघा. हे सीताफळीचं फूल आहे आणि यातून सीताफळ होतं. मग हे बघा इथं असं इतकं छान छान मस्त असं भारी बघा. तर असं आहे, गावाकडं असं सगळं बघायला भेटतं, खायला भेटतं. तसं शहरामध्ये असं काही नसते. तर असं आहे. तर चला आता थोड्याशा याच्या पण आहे शेवग्याच्या बिया पण तिकडं मी खोसून दिल्या, कडला अशा खोसून दिल्या, म्हणजे नाही का शेवग्याचं झाड पण येईन मस्तपैकी. तर चला आता ह्याला आहे ना, म्हणजे ह्या झाडांना आहे ना अजून आळे करायचे राहिलेत. पण आता कारण आता मला लय भूक लागलेली, मोकार भूक लागली. आता सकाळी चहा नाश्ता केलेला आहे चहा चपातीचा. तर आता जाते मस्तपैकी जेवण बिवण करते. तर चला आता मोकार दम आलाय. आता आहे ना जवळजवळ 3 वाजलेले आहेत बघा. मी आले किती वाजता होते, 12:30ला आले होते. तर इतका वेळ गेला. म्हणजे हळद लावायची काही सोपी नाही, ती काढायची लावायची, तिला वर्षभर पाणी घालायचं, त्याला खत, परत तुम्हाला सांगते सगळं म्हणजे असं हे करायला भरपूर हे कष्ट आहे त्याला. फुकट काहीच नाही आहे, सगळ्याला कष्टच करावं लागतात. तर असं आहे. चला असो काही पण. तर चला आता. आणि वारं तर इतकं आहे ना आज, मोकार वाऱ्याचा आवाज पण तुम्हाला येत असं ना. आणि मोकार लय वारं आहे. तर हे वारं लवकरात लवकर व्हावा आणि पटक्यास ना पाऊस सुरू व्हावा. तर अशी अपेक्षा करते देवाला. तर चला आता आपण निघूया घरी. चला तर मग बघा तुम्हाला परत एकदा आहे ना मासा दाखविते. खाली गेला तळाला बरं का. 2 मासे येतं चांगले मोठाले, शिवाय दिसतात का नाही काय माहिती. खाली गेले, ते माझा आवाज ऐकला आणि खाली गेले. तर आमच्या विहिरीमध्ये असे चांगले 2 मोठाले मासे येतं. ते बघा त्या कडला आहेत तर बघा परत गेला खाली, आहे का. पेरूला मोकार पेरू आलेत. आणि बघा पेरू पिकायला पण लागला बघा इकडं. तर हे बघा एवढा छोटा आहे तेच. अगं बाय त्यो बी पडला बाय, त्यो माझ्या नशिबात नव्हता, गेला खाली. एवढा छान होता पिकला. ते बघा इथं पण आहे आपले पेरू एवढेचे तेच पिकायला लागलेत. बघा बीज आहे ह्याच्यात. चला आले घरी आता मस्तपैकी जेवते. आता चेहरा स्पष्ट दिसायला लागला नाही तुम्हाला. तर असं आहे. तर आता बघा किती वाजले बघा, 3:45. तर 3:45 वाजायला आलेत बघा. माझा अवतार तर कसा झालाय. आणि मला एकदम भूक लागलेली आहे. आता मी मस्तपैकी जेवून घेते. तुम्ही पण या सगळेजण जेवायला काय. तर चला. तर सकाळी मी केलं होतं, तर बघा सकाळी केली होती कोबीची भाजी आणि चपाती. तर असं आहे.
तर आता मी मस्तपैकी जेवून घेते आणि मग पुढलं काम ठरविते. आता जेवून झाल्यावर पुढलं ठरविते आता नेमकं काय काम करायचं आहे. तर चला आता, आणि आता 5-10 मिनिटामध्ये, आता अजून 15 मिनिटांनी मुलं पण येतेनच, कारण की त्यांची सुटती 4ला, 3:55ला शाळा सुटती. तर मग त्यांना येवतो 4, 4:15 वाजतात. तर चला आता या तुम्ही जेवायला, मी पण घेते जेवण पाटक्यास, कारण की भूक तर इतकी लागलेली आहे. आता खाऊन घेते पहिलं पोटोबा. ओके, तर चला. काय म्हणले? हो खत हाय एवढं हो. हा एवढं खत टाकू हा. काय मी या म्हणून नवाचे का तुम्हाला पेराय जमत नाही का? राजा मग तुला जुना अनुभव आहे, मला तुला माहिती आहे. घ्या त्यात मग काय खाली तळघरात. गामल भरून घेऊ का या फूट? घ्या. मला तर जमत नाही म्हणून तर तुला बोलत विचार तू गाव करते बघ. चला खालून आल्यावर जेवण केलं, जेवण झाल्यावर थोडस झोपले होते, तर लगेच आले का पेरून घ्या. कुठे पप्पा म्हणतात चल पेराय, ट्रॅक्टर आलाय तर मका पेरायची आहे. काळी हो आपल्याला आहे थोडंसं पाणी, मग म्हणलं चला पाणी देता येईल नाही पाऊस झाला तरी. तर चला ट्रॅक्टर आलेला आहे खाली वावरामध्ये. घेतोय खत. ट्रॅक्टरवाला कुठे गेला? दाता त्याला काय जोडाय गेले? हा काय? तर चला आपल्याला पेरायची आहे मका. छकू गाई ट्रॅक्टर मध्ये जाऊन बसली, मला पण बसायचंय म्हणली, आणि चालू झाला ट्रॅक्टर आपला. तर पेरणी चालू झाली. लय नाही पेरायचं आपल्याला, मका गुरांपुरती थोडीशी पेरायची आहे. तर सगळी का अशी ट्रॅक्टर चालूच झालेले, पेरण्या चालू झाल्यात बरं का. पण लय वल नसल्यामुळं आमचं माणूस धाडच घेईना. छकूचे पप्पा म्हणतात नको, मला वाटत होतं वाटाणा पेरावा उसाक म्हणून, पण ते काय ऐकत नाहीत. जाऊ दे आता, नाही का. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट. आता गुड नाईटच व्हायला आलेलं आहे, कारण दिवस जायला लागलाय बघा, थोडासा राहिलाय, त्याच्यामुळे आता तुम्हाला गुड नाईटच करते. चला ओके, बाय बाय.